नमस्कार. आज आपण अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनणारा खार बनवत आहोत, म्हणजेच लोणचं बनवत आहोत. पण पारंपरिक पद्धतीमध्ये याला खार म्हणतात. जे आपली आई, आजी किंवा पणजी बनवायची त्या पद्धतीने आज आपण खार बनवणार आहोत. अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारा हा खार आहे आणि खायलासुद्धा खूप रुचकर आणि चविष्ट लागतो. तर हा खार बनवण्यासाठी इथे मी 3 किलो कैऱ्या घेऊन त्या स्वच्छ धुवून नंतर पुसून याला फोडून आणलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण फोडून आणायच्या. पण फोडून आणण्या अगोदर त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरती काही चीक असतो तो निघाला जातो आणि मग लोणचं खराब होत नाही. आता या कैरीच्या फोडी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे स्वच्छ कापड घेऊन व्यवस्थित अशा फोडी पुसून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काही धूळ कचरा असेल तो निघाला जातो. आणि कैरीच्या फोडी पुसून झाल्यानंतर त्याच्यामधला जो काही काचोळा असतो तो काढून टाकायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे काढून टाकायचा आहे. प्रत्येक फोडीमधला हा काचोळा आपल्याला काढून टाकायचा आहे. हा जर काचोळा फोडीमध्ये राहिला तर आपला खार लवकर खराब होऊ शकतो, त्यामुळे हे संपूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे. त्याचसोबत कैरीमधले जे कोय असते ते सुद्धा आपल्याला बाजूला काढून टाकायचे आहे. तर इथे ह्या कैरीच्या फोडी मी सर्व पुसून घेतलेल्या आहेत. आता या पुसलेल्या कैरीच्या फोडीमध्ये आपल्याला हळद मीठ लावून ठेवायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण हळद मीठ लावून ठेवतो तेव्हा यामधलं संपूर्ण पाणी निघालं जातं आणि याच्यामधला जो काही तुरटपणा असतो तोही निघाला जातो. आणि त्याचसोबत हे लोणचं जे आपण हा जो खार आपण बनवणार आहोत हा खारसुद्धा अगदी 2 वर्ष आरामात टिकतो. त्यामुळे तर इथे मी ही 3 किलो कैरीच्या फोडी आहेत, त्यासाठी इथे मी 6 चमचे मीठ घेतलेलं आहे. हे मोठं मीठ घेतलेलं आहे, तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल. आणि त्याचसोबत 3 चमचे हळद यामध्ये मी टाकलेली आहे. आता हे हळद आणि मीठ आपल्याला या फोडींना व्यवस्थित असे लावून घ्यायचे, म्हणजे प्रत्येक फोडीला हळद मीठ लागलं पाहिजे. अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवून हे रात्रभर आपण असंच ठेवून देणार आहोत. इथे मी ह्या कैरीच्या फोडी रात्रभर ठेवणार आहेत. तुम्ही 5 ते 6 तास ठेवलं तरी चालेल. तर आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी यावरचं झाकण काढते आणि ते बघू शकता तुम्ही, मिठामुळे कैरीच्या फोडींना असं पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला संपूर्णपणे काढून टाकायचं आहे. हे पाणी जर या फोडींमध्ये राहिलं तर आपलं लोणचं लवकर खराब होतं, त्यामुळे ही आपण एक एक्स्ट्राची स्टेप केलेली आहे. यामुळे कुठल्याही प्रकारचं लोणचं जर तुम्ही करत असाल तेव्हा अशी ही एक्स्ट्राची स्टेप जर तुम्ही केली तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही. तर आता हे कैरीच्या फोडीमधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यासाठी एक पातेलं घेऊन त्यावरती मी अशा प्रकारे ही टोपली ठेवून घेते. एखादी चाळणी ठेवली तरी चालेल आणि यावरती अशा प्रकारे ह्या फोडी टाकून घ्यायच्यात, म्हणजे यामध्ये जे काही पाणी असेल ते खाली निथळून जातं, यामध्ये पाणी जास्त राहत नाही. तर आता संपूर्ण फोडी मी टोपलीवरती काढून घेतलेल्या आहेत. कैरीच्या फोडीमधलं संपूर्ण पाणी निथळल्यानंतर मी अशा प्रकारे याला एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती अशा प्रकारे याला वाळत ठेवायचं आहे, म्हणजे सुकवून घ्यायचे आहेत. मी इथे फॅनखालीच कैरीच्या फोडी सुकवून घेते, म्हणजे खूप जास्त अगदी चिवट होईपर्यंत सुकवायचे नाही, तर फक्त याच्यावरती काही जो ओलावा असतो तो निघून जाईपर्यंत आपल्याला ह्या कैरीच्या फोडी सुकवून घ्यायच्या आहेत. तर इथे 2 तासानंतर मी या कैरीच्या फोडी एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि ते बघू शकता तुम्ही, याच्यामधलं संपूर्ण पाणी म्हणजे जो काही ओलावा होता तो संपूर्ण निघालेला आहे. आणि आपण आता हा लोणच्याचा खार करण्यासाठी या कैरीच्या फोडी तयार झालेल्या आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे म्हणजे अगदी खूप जास्त चिवट होईपर्यंत पण हे आपल्याला सुकवायचे नाहीत, नाहीतर मग आपण जो काही मसाला यामध्ये टाकणार आहोत तो यामध्ये लवकर मुरणार नाही. त्यामुळे थोडंसं पाणी यामधलं सुकून जाईपर्यंतच आपल्याला ह्या फोडी. आता याचा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर मसाला तयार करण्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत. त्याचसोबत 200 ग्रॅम मोहरी आणि 200 ग्रॅम कारळं घेतलेलं आहे. इथे आपण 3 किलो कैरीचं खार बनवतो आहे, त्यासाठी 2 मोठे चमचे मेथीदाणे, 200 ग्रॅम मोहरी, 200 ग्रॅम कारळं, त्याचसोबत 8 ते 10 लवंग, एक चमचा हिंग घेतलेला आहे. त्याचसोबत 1 वाटी लसूण घेतलेला आहे. आणि लसूण घेत असताना सुद्धा कुठेही खराब नसलेला लसूण घ्यायचा आहे. जरी खराब लसूण असेल तरी लोणचं खार खराब होऊ शकतो, त्यामुळे लसूणसुद्धा अगदी स्वच्छ आपल्याला घ्यायचं आहे. त्याचसोबत आपण घेतलेलं आहे 200 ग्रॅम मोठं मीठ आणि 50 ग्रॅम हळद घेतलेली आहे. इथे मोठ्या मिठाच्या ऐवजी तुम्ही जे घरात रेग्युलर मीठ असते ते घेतले तरी चालेल, पण खार बनवत असताना अशा प्रकारे मोठं मीठ वापरलं जातं, त्यामुळे मी इथे हे मोठं मीठ घेतलेलं आहे. आता जे कारळं, मोहरी आणि मेथीदाणे आहेत ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी थोडीशी अशी तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. खूप जास्त पण असं करपवायचे नाही, नाहीतर मग त्याला करपट वास लागू शकतो. तर मोहरी थोडीशी अशी फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता मोहरी छान अशी तडतडलेली आहे आणि ह्याचा कलर बघा थोडासा पांढरट दिसायला लागला आहे, म्हणजे आपली मोहरी छान अशी भाजून झालेली आहे. काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये टाकूया आपण कारळं आणि कारळं पण आपल्याला थोडंसं असं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये रुचकर लागणारे हे लोणचं आहे. माझी आजी खूप छान असं लोणचं बनवायचे.
तर इथे बघू शकता तुम्ही कारळं पण छान असं तडतडेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे। हे सुद्धा खूप जास्त करपवायचं नाही आहे। आता कारळं पण काढून घेतले, त्यात टाकलेले आहे पण मेथीदाणे। इथे तुम्ही मेथीदाणे थोडेसे कमी घेतले तरीसुद्धा चालतील। मी इथे 2 चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत। मेथीदाणे पण खूप जास्त गरम करायचे नाहीत, नाहीतर जास्त कडवट त्याची चव लागते। त्यामुळे थोडेसे गरम होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। ते थंड करून घ्यायचं आणि नंतर त्याला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता याच कढईमध्ये टाकत आहोत आपण 200 ग्रॅम मोहरीचं तेल। तर इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे। तुम्ही कुठलेही शेंगदाण्याचं तेल किंवा तुमच्या घरामध्ये जे रेग्युलर तेल असतं ते घेतलं तरी चालेल, पण मोहरीच्या तेलाने खार खूप छान लागतो, त्यामुळे मी इथे मोहरीचं तेल घेतलेलं आहे। आता हे मोहरीचं तेल थोडंसं उग्र वास असतो याला, त्यामुळे अगदी छान असं कडकडीत होईपर्यंत आपल्याला हे म्हणजे गरम करून घ्यायचं आहे। म्हणजे अगदी असा धूर निघेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं तेल थंड झालं की यामध्ये आपण हिंग टाकून घेणार आहोत। हे बघा तेल थोडंसं थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे जे 1 चमचा हिंग आपण घेतलेलं होतं ते टाकून घेऊया। म्हणजे खूप जास्त गरम तेल असताना हिंग टाकायचं नाही, नाहीतर ते तेलामध्ये करपून जाईल। तर थोडंसं थंड झालं तेल की आता हे तेल थंड होतं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। इथे जे आपण मोहरी, कारळं आणि मेथीदाणे भाजून घेतले होते त्याची अशी जाडसर अशी पूड तयार करून घेतलेली आहे। हे बघा अशा प्रकारे खूप जास्त बारीक असं वाटायचं नाही, तर जाडसरच हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे मोहरी, कारळं आणि मेथीदाण्याची पावडर आहे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्येच आपण हळद पण टाकून मिक्स करून घेऊया। आता हे सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे आणि इकडे आपल्या फोडी आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता या फोडींवरती जो मसाला आपण मिक्स करून ठेवला होता ते टाकून घ्यायचा आहे। त्यासोबत टाकायचं आपल्याला जे मीठ घेतलं होतं ते पण। इथे 200 ग्रॅम हे मीठ घेतलेलं आहे, हे खडे मीठ घेतलेलं आहे। याच्याऐवजी तुम्ही तुमच्या घरामध्ये जे बारीक मीठ असतं ते घेतलं तरी चालेल, पण जो पारंपरिक पद्धतीने खार बनवला जातो त्यामध्ये हे अशा प्रकारे मोठं मीठच टाकलं जातं, त्यामुळे मी इथे मोठं मीठ टाकलेलं आहे। त्यासोबत आपण जो लसूण घेतला होता तो पण टाकून घेऊया। आणि ते बघू शकता तुम्ही लसूणसुद्धा अगदी व्यवस्थित असा म्हणजे सोललेला पाहिजे, अजिबात त्याच्यामध्ये काचोळा त्याला राहायला नाही पाहिजे। अशा प्रकारे हा लसूण सोलून घ्यायचा आहे आणि त्यासोबत टाकायचं आपल्याला 8 ते 10 लवंग आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। खार जास्त दिवस टिकावा, खराब होऊ नये यासाठी हळदीचं आणि मिठाचं प्रमाण थोडं जास्त टाकलं जातं। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये टाकूया आपण जे मोहरीचं तेल गरम करून थंड करून ठेवलं होतं ते यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे। आणि यामधलं थोडंसं तेल आपण बाजूला काढून ठेवणार आहोत। ते का बाजूला काढून ठेवलं ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच। आता इथे आपण हे 200 ग्रॅम मोहरीचं तेल घेतलेलं आहे। अगदी कमी तेलामध्ये छान असं हे खार तयार होतो, अगदी जास्त दिवस टिकतो सुद्धा। म्हणून पहिल्याच्या काळामध्ये अगदी कमी तेलामध्ये बनणारा हा खार अगदी जास्त दिवस टिकतो सुद्धा आणि खाण्यासाठी सुद्धा खूप रुचकर लागतो। तर तेल व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बाकीच्या लोणच्यांमध्ये अगदी वरपर्यंत आपल्याला तेल दिसतं, पण यामध्ये खूप जास्त तेल देखील टाकलं जात नाही, त्यामुळे इथे फक्त आपण 3 किलो कैऱ्यांसाठी 200 ग्रॅम मोहरीचं तेल घेतलेलं आहे। मोहरीच्या तेलाच्या ऐवजी तुम्ही दुसरं तेल घेतलं तरीसुद्धा चालेल। आता ज्या बरणीमध्ये आपल्याला खार भरून ठेवायचं आहे ती बरणी स्वच्छ धुवायची, पुसायची आणि नंतर त्याला उन्हामध्ये वाळून घ्यायचे। वाळल्यानंतर गॅसवरती तवा गरम करून त्यावरती अर्धा चमचा हिंग टाकायचं। हिंगाचा चांगला धूर झाला की त्यावरती अशा प्रकारे बरणी पकडायची आणि तो संपूर्ण धूर बरणीमध्ये गेला पाहिजे, अशा प्रकारे गोल गोल त्याला फिरवत राहायचं आहे। असं केल्यामुळे बरणीमधील काही मॉइश्चर राहिला असेल तो निघून जातो आणि लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते। आता जे तेल आपण साईडला काढून ठेवलं होतं ते बरणीच्या तळाशी टाकून घ्यायचं आहे। आता जे उरलेलं तेल होतं संपूर्णपणे मी बरणीमध्ये टाकून घेतले। त्याला व्यवस्थित असं बरणीला लावून घ्यायचं आहे आणि नंतर जो खार आपण मिक्स करून ठेवला होता तो बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे। हा खार किंवा कुठलेही लोणचं बनवत असताना ती भांडी अगदी स्वच्छ पुसून नंतर घ्यायची आहेत, कारण त्यामध्ये थोडा जरी पाण्याचा अंश राहिला तर आपलं लोणचं किंवा हा खार खराब होऊ शकतो। त्यामुळे कुठेही पाण्याचा याला स्पर्श नाही झाला पाहिजे, ही काळजी आपल्याला लोणचं किंवा खार बनवत असताना घ्यायची। तर आता हा संपूर्ण खार आपण या बरणीमध्ये भरून घेऊया। ही 5 किलोची भरणी आहे, पण मी ते 3 किलो कैऱ्यांचा खार यामध्ये टाकते, त्यामुळे थोडासा वरती गॅप राहतो। आणि असं सुद्धा जेव्हा तुम्ही लोणचं बरणीमध्ये भरता तर त्याच्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 इंचाचा वरती थोडासा गॅप राहायला पाहिजे, एवढंच आपल्याला यामध्ये खार भरून घ्यायचं आहे। कारण का जेव्हा आपण ते मिक्स करतो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता आला पाहिजे। अशा प्रकारे खार भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे। तर आता संपूर्ण खार मी या भरणीमध्ये भरून घेतलेला आहे। तुम्हाला जर अगदीच कोरडं हे लोणचं वाटत असेल, म्हणजे त्यामध्ये तेल खूप जास्त दिसत नसेल, तर थोडंसं तेल तुम्ही गरम करून थंड करून यामध्ये टाकू शकता।
पण जेव्हा पारंपरिक पद्धतीने खार बनवला जातो त्यावेळेस यामध्ये खूप जास्त तेल टाकलं जात नाही, त्यामुळे आपण इथे याच प्रमाणात तेल टाकलेलं आहे. अगदी गच्च भरून बरणीमध्ये खार भरायचा नाही, नाहीतर मग तो व्यवस्थित असा मिक्स करता येत नाही. अशा प्रकारे थोडंसं मोकळं ठेवायचं वरती, म्हणजे बरणी जेव्हा आपण खालीवरती करतो त्यावेळेस हा खार व्यवस्थित मिक्स होतो, म्हणून वरती थोडीशी जागा मोकळी ठेवायची आहे. आता वरून बरणीला स्वच्छ सुती कापड बांधून घ्यायचं आहे आणि नंतर ही बरणी आपल्याला जिथे तुमच्या घरामध्ये ऊन येतं तिथे तुम्ही 7-8 दिवस याला ठेवू शकता. जेव्हा पण खार तुम्ही खालीवर करण्यासाठी घेत असाल त्यावेळेस जेव्हा जी पळी किंवा जो काही चमचा वापरत असाल तो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि नंतरच त्यामध्ये टाकायचा आहे. जर ओलसर चमचा तुम्ही त्यामध्ये टाकला तर आपला हा खार खराब होऊ शकतो. आणि अशा प्रकारे अधूनमधून बरणी हलवून घ्यायची, म्हणजे जो खार आहे तो खालीवरती होऊन व्यवस्थित असा मुरला जातो. हा खार मुरण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 दिवस लागतात. 7 ते 8 दिवसानंतर तुम्ही खार खायला घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण पारंपरिक पद्धतीने जी आपली आई, आजी किंवा पणजी बनवत होती तशा प्रकारे आपण हा खार बनवलेला आहे. ही खाराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.